हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आज मी तुम्हाला माझा सकाळचा स्टडी रुटीन दाखवणार आहे. सकाळी 4 पासून ते 1 पर्यंत मी स्टडी आणि माझी घरची कामं कसं मॅनेज करते ते दाखवणार आहे. जर तुम्ही पण स्टडीसोबत घरची रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की युजफुल ठरेल. मी रोज सकाळी 4:30 ते 4:45ला उठण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला खूप टफ वाटत होतं, पण आता हॅबिट झाली आहे. सकाळचा टाइम खूप पीसफुल असतो, डिस्ट्रॅक्शन नसतं, त्यामुळे फोकस चांगला लागतो. 4:30 वाजता मी माझा स्टडी स्टार्ट केला, पहिला स्लॉट स्टार्ट केला. त्यामध्ये मी आज पॉलिटीचं रिव्हिजन करत आहे. जे मी काल करत होते तेच कंटिन्यू करत आहे. त्यासाठी मी लक्ष्मीकांत सरांचं बुक जे आहे तेच रेफर करत आहे. याचं एकदा माझं वाचन झालं आहे. मी सेकंड टाइम रिव्हिजन करत आहे. त्याचं जे इम्पॉर्टंट हायलाईट पॉईंट केले होते मी तेच रिवाईज करत आहे. परत 2-3 वेगवेगळे सोर्स वापरण्यापेक्षा एकच बुक जर आपण रिपीटली रिव्हिजन केले तर ते जास्त युजफुल ठरतं. आणि राज्यशास्त्रासाठी लक्ष्मीकांत सरांचं बुक हे बेस्ट आहे. राज्यशास्त्र हा सब्जेक्ट स्कोरिंग सब्जेक्ट आहे. प्रत्येक एक्झामला याचे 10 ते 15 क्वेश्चन हे नक्की येतात. हा जर सब्जेक्ट आपण एकदम परफेक्टली केला तर आपली स्कोरिंग नक्कीच होऊ शकते. सकाळी लवकर उठणं, अभ्यास करणं हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकंच ते कठीण आहे. खरं सांगायचं तर मलाही सुरुवातीला अजिबात जमत नव्हतं, आळस येत होता, काय करते हे असं वाटत होतं. पण एक गोष्ट मला तेव्हा कळाली की जर आपलं स्वप्न जर मोठं असेल तर आपल्याला आपली झोप कमीच करावी लागते. आपल्या कम्फर्ट झोनमधून आपल्याला बाहेर यावं लागतं. जर आपल्याला आपले गोल्स अचीव्ह करायचे असतील तर एक्सक्यूज देणं बंद करून ॲक्शन घेणं स्टार्ट करावं लागतं. पॉलिटीचं रिव्हिजन झाल्यानंतर मी थोडा वेळ ब्रेक घेतला, घरातली कामं वगैरे आवरली. नंतर मी करंट अफेअर्सचा अभ्यास केला, म्हणजे जे यूट्यूबवरचा व्हिडिओ आहे तो पाहिला 24 मार्चचा. माझ्याकडे करंट अफेअर्सचं सिम्प्लिफाईडचं बुकही आहे, पण मी हे व्हिडिओज रोज पाहते कारण नेहमी बुक वाचणं खूप कंटाळा येतं. हे व्हिडिओ पाहिलं तर जास्त इन्फॉर्मेशन पण मिळते, करंटली जे घडत आहे तेही कळतं आणि अपडेटेड असतात इन्फॉर्मेशन जे आपण रेग्युलरली पाहतो तेव्हा. डेली एक व्हिडिओ पाहिला तरी आपलं बरंच करंट अफेअर्स कव्हर होतं. म्हणजे आणखी मी एक पण एक्झाम दिली नाही, इतकं मला नॉलेज नाही याबाबत. पण मला हे बुक वाचण्यापेक्षा व्हिडिओ पाहिलेलंच ठीक वाटत आहे, कारण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बुकमध्ये आहेत ते रेग्युलरली आपल्या इथं कव्हर होऊन जातं. आणि 15 क्वेश्चन असतात, त्यामुळं रोज एक व्हिडिओ पाहिला तरी ठीक आहे. पण जेव्हा आता एक्झाम मी देईल तेव्हा कळेल की व्हिडिओ ठीक आहे की बुक रेफर करणं करंट अफेअर्ससाठी ठीक राहील. 7 वाजता मी माझी घराची कामाला सुरुवात करते, म्हणजे ब्रेकफास्ट बनवणं, टिफिन बनवणं, नंतर क्लिनिंग व इतर घरातली आपली जी कामं असतात ती माझी इथून स्टार्ट होतात. आणि आपलं टाईम मॅनेजमेंट असलं तर प्लॅनिंग केली तर सगळ्या गोष्टी वेळेवर होऊन जातात. हजबंड सकाळी लवकरच ऑफिसला जातात, ते 9 वाजता जातात, त्यामुळे ब्रेकफास्ट, त्यांचा लंच वगैरे, टिफिन वगैरे मला लवकरच बनवावं लागतो. रात्री झोपण्याच्या अगोदर मी किचन ओटा वगैरे, भांडी वगैरे क्लीन करून ठेवते, पण तरी सकाळी थोडंफार क्लीन करावंच लागतं. ब्रेकफास्ट आणि लंचची तयारी मी एकत्रच करते. ते ब्रेकफास्ट करून जातात आणि टिफिन घेऊन जातात, त्यामुळं सकाळी मी एकत्रच तयार करते. टिफिनसाठी भेंडीची भाजी आणि चपाती देणार आहे मी त्यांना, आणि ब्रेकफास्टसाठी पोहे बनवणार आहे. स्टडीसोबत ही घरची कामं मॅनेज करणं खरंच इझी नाही. वेळ काढणं, प्रत्येक गोष्ट वेळेवर होणं, त्यासाठी खूप म्हणजे आपलं टाईम मॅनेजमेंट करावं लागतं. पण जर आपण एक टेक्निक वापरली, टाईम ब्लॉकिंग, म्हणजे जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा फुल फोकसनं स्टडीज करायची, आणि जेव्हा आपण घरची कामं करतो तेव्हा पूर्ण घरचीच कामं करायची, स्टडीचा विचार नाही करायचा तेव्हा. तर असं जर केलं ना आपलं, तर ते स्टडी पण होतं वेळेवर आणि आपली कामंही होतात. जर आपण मल्टीटास्किंग केलं ना तर स्टडीही नीट होत नाही आणि कामंही नीट होत नाहीत. त्यामुळे माझं मी माइंड क्लिअर ठेवते. जे आता करत आहे ती पूर्ण फोकस करायचं. जेव्हा आपण काम करतो तेव्हा पूर्ण फोकसनं काम करायची घरची, आणि जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा फुल फोकसनं स्टडी करायचं, तेव्हा घरच्या कामाचा विचार करायचा नाही. फर्स्ट प्रायोरिटी स्टडीलाच द्यायची. घरची कामं होत राहतात, फक्त लंच आणि जे ब्रेकफास्ट असतं ते वेळेवर झालं तरी बाकीची कामं होत राहतात. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता वाजले आहेत 11:15. घरातली माझी ऑलमोस्ट सर्व कामं झाली आहेत. मी माझा आता सेकंड स्लॉट स्टार्ट करणार आहे. आता मी इतिहासचा अभ्यास करणार आहे. अगोदर मी फक्त जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत तेच इतिहासासाठी रेफर केले होते, पण आता मी म्हणजे जे आपले रेफरन्स बुक आहेत ते करणार आहे. तर माझ्याकडे कठारे सरांचं बुक आहे. हे बुक्स आहेत माझ्याकडे इतिहासचे, तर मी तेच रेफर करणार आहे. पण सुरुवात आता आधुनिक इतिहासपासून करायची आहे.
इतिहासचा अभ्यास मी आधुनिक महाराष्ट्राचा इतिहासनं स्टार्ट करत आहे. त्यासाठी अनिल कठारे सरांचं जे बुक आहे तेच मी रेफर करत आहे. बुक आपल्या म्हणजे जे सिलेबस आहे त्यानुसार दिलं आहे. त्याच्यामध्ये प्राचीन महाराष्ट्र, मध्ययुगीन महाराष्ट्र, नंतर ब्रिटिश राजवटीतील महाराष्ट्र संदर्भात आहे हे बुक. त्यामुळे मी आधी महाराष्ट्राचा इतिहास करणार आहे, देन भारताचा इतिहास करणार आहे. स्टेट बोर्डची बुक्स मी वाचली आहेत, म्हणजे 11वीचं 10वीचं जे बुक आहे इतिहासाचं ते केलं आहे मी. त्यामुळं थोडंफार आहे मला आयडिया इतिहासाचा सिलेबस काय आहे तो. पण MPSCमध्ये जास्त महाराष्ट्र संदर्भातच क्वेश्चन जास्त असतात. त्यामुळं मी स्टार्टिंग महाराष्ट्राच्या इतिहासानंच करणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास परफेक्टली केला तर मी नंतर मला वेळ मिळाला तरच मी भारताचा करणार आहे, नाहीतर मी स्किप करणार आहे. आपली मुलंही आपल्यालाच अनुकरण करतात, म्हणजे आपण जे करत असू तेच त्यांना करायचं असतं. आता इथे मी अभ्यास करत आहे, तर आदू पण अभ्यास करत आहे, पण त्याची एक्झाम झाली आहे त्यामुळं तो ड्रॉइंग करत आहे. जर मी याच ठिकाणी जर TV पाहत असते, मोबाईल पाहत असते, जर टाईमपास करत असते तर तो तेच केला असता. पण माझ्या या सवयीमुळे, म्हणजे मी अभ्यास करत आहे म्हणून त्यालाही चांगली सवय लागत आहे, त्याचीही स्क्रीन टाईम कमी होत आहे. नाहीतर तो मोबाईल TV यामध्येच राहत होता. पण आई अभ्यास करत आहे हे पाहून तोही म्हणजे TV बंद करून तो ड्रॉइंग करत आहे. ही गोष्ट ही खूप चांगली होत आहे की माझ्यामुळं, म्हणजे मी अभ्यास करत आहे त्यामुळं माझ्या बाळालाही अभ्यासाची सवय लागत आहे. तर असाच होता माझा आजचा रुटीन. टाईम मॅनेजमेंट करून मी माझं घरची कामंही आवरते वेळेत आणि अभ्यासालाही वेळ देते. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अभ्यास करत राहा. बाय बाय.